संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान मंत्री संजय सिरसाटे ने कहा कि अजित पवार की स्टार प्रचार मूवी में नवाब शामिल होने के कारण मनपा युक्ति फिलहाल नहीं होगी। बैठक अंतिम चरण में है और 26 दिसंबर को सीट बंटवारे का फॉर्मूला घोषित किया जाएगा। आगे सिरसाटे ने कहा कि ठाणे, मुंबई, कल्याण और डोंबिवली में युक्ति पर सकारात्मक बैठक चल रही थी। साथ ही सिरसाटे ने संजय राउत और गोगवले पुत्र के मामले को लेकर भी अपना कड़ा रुख जाहिर किया। गौर से सुनिए आगे और कुछ क्या कहा संजय सिरसाटे। संभाजीनगर महानगरपालिकेची युतीची बैठक ही अंतिम टप्प्यात आहे। 2-4 जागांसाठी वाद जो अडलेला आहे, मला वाटतं आज त्याचा निपटारा होईल आणि शक्यतो आजच आम्ही युतीची घोषणा करण्याची आमची शक्यता आहे। कालही रात्री उशिरापर्यंत आमच्या बैठका सुरू होत्या, म्हणून संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुतीतच लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। काय कुठपर्यंत आले, कोणाचा किती जागा हव्या आहेत? जागा वाटपाचा फॉर्म्युला जे काही आहे तो संध्याकाळी शक्यतो आजच आम्ही डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण भाजपचे नेते असं म्हणतायत की पूर्वीची शिवसेना राहिलेली नाहीये, त्यामुळे सन्मानपूर्वक जागा वाटप व्हायला पाहिजे, असं भागवत कराड काल म्हणाले। सन्मानपूर्वकच दोन्ही पक्षांना जागा दिल्या जातील, त्याशिवाय युती होणार नाही। म्हणून आम्ही हे जे काही बैठकीचं सत्र चालवलं ते त्यासाठीच चालवलं की हे एकमेकांमध्ये असलेली अंडरस्टँडिंग ही चांगली असली पाहिजे, त्यामुळेच युती होईल। नसता मग युती होण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणून युती करताना ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि ते आम्ही पाहिलेल्या आहेत। पूर्वीची शिवसेना राहिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, परंतु युती करताना आम्ही सन्मानजनक तोडगा काढू। भोसळकरांच्या ज्या पत्नी आहेत तेजस्विनी, त्या प्रभागामध्ये प्रचार करत आहेत, तर त्यांना असं म्हटलं की त्यांचे जे पती आहेत अभिषेक यांचं छायाचित्र वापरू नये, म्हणजे आता नवऱ्याचं छायाचित्र बायकोने वापरू नये तर कुणाचं छायाचित्र वापरायचं? यांना यांचे मानसिक संतुलन ह्या लोकांचं बिघडलेलं आहे। नवऱ्याचं छायाचित्र वापरू नये, मग कुणाचं वापरायचं? अशा खालच्या थराचं राजकारण फक्त संजय राऊत आणि त्यांचा उभाटा पक्षच करू शकतो। त्या महिलेचा नवरा गेला, त्याचं दुःख तिला किती असेल किंवा त्याची जाणीव काय ह्या लोकांना नाहीये। राजकारणासाठी कोणत्याही थराला जाणारी लोक झालेली, म्हणून आता यांच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे आणि त्याचमुळं यांचा पक्ष दिवसेंदिवस संपत चाललेला आहे। नवाब मलिकमुळे राष्ट्रवादीमध्ये जो तुमचा आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर पडलं, त्यात मुंबईत देखील आता दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। मग मुंबईमध्ये शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी असं लढतील असं काही चित्र आहे? बघा, पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार अशा बातम्या होत्या। त्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची वृत्त आपल्याला माहिती आहे। त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये होत असेल तर याची दखल मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। सत्तेमध्ये असताना आपण जेव्हा युती बरोबर असतो त्या टायमाला अशा गोष्टी टाळाव्यात असं आमचं प्रामाणिक मत आहे। नवाब मलिक चालत नाही आहेत ना, आम्हाला नाही चालणार ना, म्हणून आम्ही युतीमध्ये त्यांच्या बरोबर नाहीच आहेत। नवाब मलिक जर पक्षात इकडं काम करत असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर राहणार नाही, हे तर आमची भूमिका स्पष्ट केलेली। असंही चर्चा आहे की ते घड्याळावर दोघं एकत्र लढण्याची तयारी आहे आणि 2029 ची अजित पवार तयारी करताना दिसतात असंही बोललं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का आणि पुढे सत्तेकडे वाटचाल होऊ शकते? दोन्ही पक्ष जर उभाटा आणि मनसे एकत्र येत असतील तर त्याच पद्धतीने जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय, त्याच्यावर आम्ही कॉमेंट्स करू शकत नाही। परंतु जेव्हा त्यांची युती होईल त्या टायमाला पक्षाने म्हणजे शिवसेनेने पण आणि भाजपने काय धोरण स्वीकारावं हा त्यावेळेचा निर्णय आम्ही घेऊ। परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर सत्तेकडे वाटचाल होऊ शकते का? सत्तेकडे वाटचाल काय, सत्तेमध्ये आम्ही सर्वजण आहोतच ना। आता शरद पवारांना जर आमच्या युतीमध्ये यायचं असेल तर त्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल। भविष्यात शरद पवार इंडियामध्ये येऊ शकतात? शरद पवार भविष्यात काही करू शकतात। शरद पवारचं खासियतच ती आहे। शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं तर त्यांनी अशाच सगळं काही उलटा पालटी सर्व केलेले आहेत। म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। शरद पवारांनी वेळेनुसार
आपल्या भूमिकाही बदललेल्या आहेत, पक्षही बदललेले आहेत आणि पक्ष विलीन सुद्धा केलेला आहे. एनडीए मध्ये आले तर चांगलं वाटेल. कशातही जाऊ शकतात ते. त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जाणतात. उद्धव ठाकरेंनी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना नाराज असलेल्या जगतापांना फोन केलेला आहे आणि त्यांनी 9 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली आहे. आता उद्धव ठाकरे साहेबांना इतर लोकांना पक्षात घेण्याची जी घाई झालेली आहे, पण तरी त्यांना कोणीही रिस्पॉन्स देणार नाही. डुबत्या जहाजामध्ये कोणीही बसत नसतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि उभाटा हे डुबतं जहाज आहे. तर जगतापांना जर जायचं असेल तर इतर पक्षात जातील, परंतु उभाटामध्ये जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. पुण्यात देखील तुमचं युतीचं भाजप आणि शिंदे युतीचं होत नाहीये. आता निलंबुरे असं म्हणाले की 19 तारखेला जर आता ठरलंच नाही तर 29 तारखेला आम्ही आमची यादी उमेदवारी यादीच जाहीर करून टाकू. पुण्यामध्ये प्रत्येक पक्ष आपली ताकद जास्त आहे हे सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे जर इतर पक्ष निश्चित आमची ताकद थोडी कमी जरी असली तरी आम्हाला त्या ठिकाणचा असलेला रिस्पॉन्स पाहता आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढू शकतो. म्हणून युती व्हावी या मताच्या निलमताई पण आहेत, पक्षाचे नेते पण आहेत. पण नाही झाली तर योग्य वेळेला निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेतील. तुम्ही नवाब मलिकाला विरोध करताय, परंतु राष्ट्रवादी अजित पवारांचा जो पक्ष आहे त्यांनी स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये नवाब मलिक आहे. अजितदादाच्या यादीमध्ये नवाब मलिक आहेत म्हणून अजितदादांच्या पक्षाबरोबर युती होत वेळेला निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेतील. तुम्ही नवाब मलिकाला विरोध करताय, परंतु राष्ट्रवादी अजित पवारांचा जो पक्ष आहे त्यांनी स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये नवाब मलिक आहे. अजितदादाच्या यादीमध्ये नवाब मलिक आहेत म्हणून अजितदादांच्या पक्षाबरोबर युती होत नाही हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी नवाब मलिक आहेत त्या ठिकाणी युती करू नये असं सगळं संकेत एकमेकाला दिलेले आहेत. म्हणून आता त्यांनी त्याला स्टार करावं की नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे. विरोध आहे ना? आमचा विरोधच राहणार ना. आम्ही विरोध पहिलेच स्पष्ट केलेलं आहे, आजही आमचा विरोधच आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेची एक रणनीती समोर येते, बंडखोरी होऊ नये अशी भीती आहे पक्षाला आणि त्यामुळे शेवटच्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांना सांगितलं आहे. ही पक्षाची रणनीती असते, परंतु आता उभाटा फुटू नये, बंडखोरी नाही, उभाटा फुटू नये, त्यांनी इतर पक्षात जाऊ नये यासाठी त्यांनी आखलेली रणनीती आहे. बंडखोरी करून मला लढायचंय पक्षाच्या अंतर्गतच असा प्रश्न नाहीये, तर ते बंडखोर इतर पक्षात जाऊ नये यासाठी त्यांनी ती व्यूहरचना करायचा प्रयत्न केला. परंतु काही ठिकाणी तर उभाट्याला उमेदवार मिळणारच नाहीत अशी स्थिती आहे. आणि देखील तुमची युतीचं प्रस्ताव एकमेकांना दिले जातात पण निर्णय होत नाहीये आणि त्यामुळे तिथे पण युती होईल की नाही असं बोललं जातं. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये येत्या 2 दिवसामध्ये युती होईल. युतीची घोषणा वरिष्ठ नेते करतील. त्या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बैठका आजही चालू आहेत आणि मला वाटतं त्या सकारात्मक बैठका चालू आहेत. म्हणून युती होणार एवढं मात्र निश्चित आहे. संजय राऊतांचा प्रश्न आहे गोवाल्यांच्या मुलासंदर्भात की गुंडागर्दी दहशतवाद सुरू आहे. महाराष्ट्रातल्या कॅबिनेट बैठकीतल्या मंत्र्याचा महाडमध्ये मुलगा अटेम्प्ट टू मर्डर करतो, पोलीस त्याला मदत करतात, न्यायालयात जामीन मंजूर करत नाही. हे भयानक प्रकरण आहे आणि फडणवीस गोवाल्यांच्या मुलांना पकडू शकत नाहीत, अभय दिले जाते का असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. भरत गोगावलेच्या मुलावर जो अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. न्याय मागताना किंवा जामीन मागताना जे काही न्यायिक प्रक्रिया कराव्या लागतात ते भरत गोगावलेचा मुलगा किंवा त्याला करायचे ते अधिकार आहेत आणि म्हणून त्या न्यायालयीन प्रक्रिया कोणी करूच नये असं कुणाचं मत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून त्या प्रक्रिया पूर्ण ते करतायत. हायकोर्टाने जामीन नाकारलाय, त्यासाठी त्यांनी पुन्हा अपील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं कायदेशीर बाजू आहे त्याचा सर्व अवलंब भरत गोगावलेचा मुलगा करतो आणि त्याच्यासाठी इतरांचा कुठेही दबाव नाही. दबाव तंत्र असतं तर भरत गोगावलेचा मुलगा तुम्हाला कुठेही फिरताना दिसला असता किंवा त्यांनी न्यायालयाने ताबडतोब जामीनही दिला असता. असं झालेलं नाही. जी न्यायिक प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करतायत. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरण आहे ते प्रकरण फडणवीस यांनी बाहेर काढावं. मुंबई पोलीस दलातील एक माजी पोलीस अधिकाऱ्याचा यात संबंध आहे जो एकनाथ शिंदे यांचा जवळचा आहे, तो त्यांचा शार्प शूटर आहे. मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं
कोण आहे या प्रकरणात, असा सवाल संजय राऊत यांनी केला. संजय राऊतला नसलेल्या खबरी सर्व येत असतात. माहित नाही, पण ढगात गोळी मारणं जो प्रकार असतो ना, तो संजय राऊत करत असतो. त्याला याच्याशिवाय काही नाही. एक ज्याला आपण म्हणतो की स्फोटक असं काहीतरी बोललं तर त्याची मोठी बातमी होती. ही त्याची स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजी आता सर्वांना माहीत पडलेल्या आहे. जर या प्रकरणात ज्याचा कुणाचाही संबंध असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या दिशेने तपास चालू आहे. पुन्हा एकदा सांगतो की ह्या ड्रग्ज प्रकरणामध्ये जो काय रेड पडली ती मुंबई क्राईम ब्रँचच्या लोकांनी टाकली होती. जर हे प्रकरण दाबायचं असतं किंवा असं काही करायचं असतं तर हे रेड प्रकार झालंच नसतं ना. म्हणून गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घातले जाणार नाही आणि त्याला घालण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून कारवाई गुन्हेगारावर होईल, परंतु कुणी भंपकगिरी करत असेल आणि त्यानुसार जर काय त्यांना अपेक्षित असेल तसं काही होणार नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लफंग्याच्या हातात शिवसेना दिली, असं संजय राऊत म्हटलं. आता ते निवडणूक आयोगाला मानत नाही, ते सुप्रीम कोर्टाला मानत नाही. निवडणूक आयोगावर काय आरोप केले होते, 2,000 कोटी रुपयाचे त्याने काय लाचलुचपत घेतली असा सुद्धा त्यांनी आरोप केला होता. उगाच तरी आरोप करणं आणि चर्चेत राहणं हा संजय राऊतचा आता नेमका विषय अजेंडा राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने तो बोलत असतो. निवडणूक आयोग असो की सुप्रीम कोर्ट असो, ते स्वायत्त संस्था आहेत, त्यांना अधिकार त्यांचे वेगवेगळे आहेत. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांना मान्य असतो. म्हणून अशा गोष्टीवर वारंवार वक्तव्य करून आमचा पक्ष कसा वाचेल हा त्यांचा प्रयत्न असतो. ठाकरेमुळेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, नाहीतर तुकडा पाडून लहानशा तुकड्याचे सीएम व्हावं लागलं असतं, असं संजय राऊत. ठाकरेमुळं जर सीएम व्हायचं असतं तर ते 2019लाच झाले असते. परंतु सत्तेची लालसा आणि सत्तेचा आपल्या घरात कशी येईल याकडे जी काही पद्धतीने उद्धव ठाकरेंनी पाहिलं, त्यामुळे झालेली पक्षाची वाता, त्यानंतर झालेली बंडखोरी, त्यानंतर आलेली सत्ता, ही सर्व गोष्टी महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणून सत्ता कशी आली हे त्यांनी नवीन सांगण्याची काही गरज नाही. रात्री 1:30 वाजेपर्यंत तुमची आणि सावेंची बैठक झाल्याचं कळत आहे. काय चर्चा झाली खरंच ही बैठक झाली? निवडणुकीचा काळ आहे, या सगळ्या चर्चा होणारच ना. दिवसभर कार्यकर्त्याचा रेटा असतो, कार्यकर्ते भेटत असतात. म्हणून संध्याकाळच्या वेळेला निवांत थोडंसं बैठून बसून याच्यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. संभाजीनगर हे अत्यंत संवेदनशील शहर आहे. या शहरामध्ये युती ही गरजेची आहे. त्यासाठी कोणत्याही क्षणी कुठेही आमची बसण्याची तयारी असते आणि युतीची बोलणी सफल कशी होईल हा आमचा प्रयत्न आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर एकत्र प्रचार करणार आहे. 1 दिवसाचा त्यांचा निश्चित दौरा असणार आहे. आजही त्या क्रांती चौकला आदित्य ठाकरेचा एकदम प्रचंड दौरा आहे. क्रांती चौक टू गुलमंडी अवघ्या 1.5 किलोमीटरचं अंतर ते कापणार आहेत. सगळ्या टाटा करणार आहेत. आता भेटूया 16 तारखेनंतर. हा झाला त्यांचा प्रचाराचा कार्यक्रम. म्हणून असे दौरे करून कार्यकर्त्याला उत्साह किंवा त्याला ताकद मिळत नाही हे माहिती असून सुद्धा माझा दौरा झाला हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. अजित खासदार भागवत कराड असे म्हटले की भाजपचा महापौर या ठिकाणी बनवायचा. भाजपचा बनवायचा का शिवसेनेचा बनवायचा हे जनता ठरवेल, परंतु युतीमध्ये आम्ही लढू एवढं मात्र निश्चित आहे.